आऊ, या मुली सकाळीच आलेत ना आपल्या घरी? इतका वेळ या काय करत आहेत इथे? सीताने तुसडेपणाने विचारलं. सीताचं बोलणं ऐकून धैर्याने अतिशय रागाने सीताकडे पाहिलं. त्याने रागाने हाताच्या मुठी आवळल्या. सीताचं बोलणं ऐकून आनंदी आणि शालूला मात्र खूपच खजील झाल्यासारखं वाटलं. त्या दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या. आऊ धैर्याच्या चेहऱ्यावर जमा झालेला प्रचंड राग पाहून तो काही बोलणार त्या अगोदरच सीताला म्हणाल्या, मी जिवंत असताना माझ्या घरात कोणी यायचं आणि किती वेळ थांबायचं हे विचारणारी तू कोण? तू सून आहेस का माझी, का या घरची? तुला राहायला मिळतंय, पोटाला अन्न मिळतंय, खायला चांगले कपडे मिळत आहेत, या व्यतिरिक्तही बऱ्याच सुविधांचा उपभोग घेत आहात तुम्ही. माझ्या जावयाने तुझ्याशी लग्न करून तुला या घरात आणलं म्हणून, नाही तर केव्हाच तुला आणि तुझ्यासोबत असणाऱ्या या दोन माकडांना इथून हकलवून दिलं असतं. खायला कार आणि जमिनीला भार कशाला हवाय माझ्या इथे? आऊ ठासून बोलल्या सीताला. सीताचा जबडा आवळला गेला. तिची लायकी, तिची जागा दाखवून दिलेली आऊने लगेच बोलून दिला. आऊ, तुला माहिती आहे का? धैर्य म्हणाला. काय रे धैर्य? आऊने विचारलं त्याला. या बाईंनी आणि हिच्या या धूर्त मुलांनी मिळून मला मारण्याचा प्रयत्न केला. माझे मेडिकल रिपोर्ट आले सर्व. त्यानंतर मी सत्य शोधण्यासाठी चौकशी केली. त्यात मला असं कळलं, या दोघांनी मिळून आपल्या घरची मोलकरीण कमाला माझ्या जेवणातून रोज थोडं थोडं विष द्यायला लावलं. काय? आऊ धक्क्याने म्हणाला. हो आऊ, हेच खरं आहे. या बाईंनी कमाच्या छोट्या मुलाला किडनॅप करून ठेवलेलं. तिला ब्लॅकमेल करत होती ही. तिच्याकडून जबरदस्ती यांनी मिळून माझ्या जेवणात विष टाकायला सांगितलं. कमाने सर्वच सांगितलं मला. म्हणूनच कमा कामावर येत नाही का? आऊ म्हणाली. हो आऊ, यांचं काम झाल्यावर यांनी तिला कामावरून काढून टाकलं. तेवढ्यावर हे थांबले नाहीत. सतत पोटात विष गेल्यामुळे मी बेशुद्ध होऊन रूममध्ये पडलो. त्याचा फायदा घेऊन यांनी मला डोंगरावरून फेकून दिलं. यांना वाटलं होतं की मी जिवंत नाही, पण मला आनंदीने पाहिलं आणि पुढचं तर मी सर्वच आऊ तुला सांगितलं आहे. माझ्या नातवाला मारण्याची तुम्ही हिंमत केली. ज्या घरात सुखाने राहत आहात त्याच घरात खाल्लेल्या अन्नावरच बैमान झालात. जनाची नाही पण मनाची थोडी लाज नाही वाटली का तुम्हाला? तुम्ही काय वागत होतात त्याची? चालते व्हा माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. तुमचा माझ्या घराशी आणि आमच्याशी काही एक संबंध नाही. माझी मुलगी गेल्यानंतर धैर्याच्या वडिलांनी सीता तुझ्यासोबत लग्न केलं. तेव्हा वाटलं होतं मला तू धैर्याला आईची माया देशील. माझ्या मुलीच्या जागेवर पाहत होती मी तुला. पण सीता, तू काय केलंस? तू तर नेहमी स्वार्थाचाच विचार केलास. माझ्या धैर्याला आईचं प्रेम देणं तर तुला जमलं नाही, पण तू त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. निघ माझ्या घरातून, आऊ म्हणाल्या तिला. ती रडत, मी स्वार्थी झालेली. मला प्रमोदच्या भविष्याची चिंता होती. जे धैर्याला मिळाले ते प्रमोदलाही मिळावं असं वाटत होतं मला. धैर्य माझा नातू आहे, प्रमोद नाही. सीता, तुम्ही सर्व आश्रित होतात या घरात. तुम्हाला मी आश्रय दिला होता तुमच्यावर दया दाखवून. एकटी बाई तू तुझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला घेऊन कुठे जाशील असा विचार करून. मी तेव्हा तुझ्यावर दया दाखवली नसती तर तू कुठे गेली असतीस? आऊ, तू माझ्या वडिलांच्या खुन्यावर दया दाखवलीस, धैर्य म्हणाला. काय काय बोलतोस धैर्य हे तू? पुन्हा आऊला धक्क्यावर धक्का बसत होता. हो आऊ, माझे वडील दारू प्यायचे हे हिला माहीत होतं. हिने असंच त्यांच्या जेवणामध्ये विष टाकून त्यांना कमजोर करून मारून टाकलं. हिचंच तर पहिल्यापासून प्लॅनिंग होतं. आपल्या ऑफिसमध्ये कामाला होती ही. माझ्या वडिलांना चांगलंच ओळखत होती. त्यांच्याशी चांगलं वागून या बाईंनी त्यांचं मन जिंकलं. ते फक्त त्यांच्याशी लग्न करून या घरात प्रवेश मिळवण्यासाठी. हिला हवं होतं ते साध्य झालेलं. त्यानंतर हिने माझ्या वडिलांना व्यसनमुक्त करण्याचा साधा प्रयत्नसुद्धा नाही केला कधी. कारण हिला माझ्या वडिलांशी काही देणं घेणं नव्हतं. हिला फक्त ऐशोआरामात जगायचं होतं.
ही तर त्यांच्या जाण्याचीच वाट पाहत होती. काय हे खरं आहे सीता? आऊ रागाने विचारतात तिला. आऊ तिला काय विचारते तू? माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का तुझा? धैर्य, तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास आहे, पण ही एवढी बेईमान होऊ शकते? बेईमान तर ती आधीपासूनच होती. बोलून धैर्य कोणाला तरी कॉल करून त्या माणसाला आत घेऊन या म्हणतो. तसे त्याचे 2 बॉडीगार्ड एका माणसाला घेऊन आत येतात. हा कोण? आऊ विचारतात त्याच्याकडे पाहून. त्या माणसाला पाहून इकडे सीताचं अवसान गळून पडतं. तिला तर घाम फुटतो. हा या प्रमोदचा बाप आहे. ही या माणसावर प्रेम करते आधीपासूनच. फक्त पैशांसाठी हिने माझ्या वडिलांशी लग्न केलं. हिच्या अकाउंटवरून दर महिन्याला न चुकता याला पैसे पाठवलेत हिने. आणि आऊ, ही हेमा या प्रमोदची गर्लफ्रेंड आहे. ती माझ्याजवळ येण्याचा मुद्दाम प्रयत्न करत असायची नेहमी. तिचं माझ्याशी लग्न लावण्याचं स्वप्न पाहत होते हे सगळे. माझ्या आईची प्रॉपर्टी या हेमाच्या नावावर झाली असती. मग काय, माझा काटा काढून प्रॉपर्टीवर राज्य यांचंच. एवढं मोठं प्लॅनिंग? आऊ म्हणाली. हो, यांना आता काय प्लॅनिंग करायचं ते जेलमध्ये बसून करू देत, तो म्हणाला. पुन्हा कॉल करतो आणि पुढच्याच मिनिटात पोलीस येतात तिथे. त्यांना पकडून घेऊन जाऊ लागतात. आऊ, थांबवा मला. मला नाही जायचं इथून. हे वैभव, ही प्रॉपर्टी सोडून. मला माझ्या मुलाला सुखात पाहायचं आहे. त्याला काहीच मिळवून नाही देऊ शकले मी. सीता आता सैरभैर होऊन वेड्यासारखी काहीही बडबडत होती. पोलीस त्यांना लगेचच घेऊन निघून गेले तिथून, म्हणून त्यांची बडबड जास्त वेळ त्यांना ऐकावी नाही लागली. आऊ मटकन खुर्चीत बसतात. त्यांनी माणुसकी दाखवून सीताला घरात ठेवून घेतलेलं, पण सीताने उपकारांची परतफेड चांगलीच केलेली. आऊ, धैर्य काळजीने म्हणाला. मी ठीक आहे धैर्य, तू माझी काळजी नको करूस. त्या दोघी मगाचपासून स्तब्ध होऊन त्या घरात काय चाललंय त्या नुसत्या ऐकत होत्या आणि पाहत होत्या. त्या परिस्थितीने धैर्य एवढा श्रीमंत नव्हता, पण त्यांच्या घरात अशी कपटी कारस्थानी माणसं नव्हती. हे सर्व त्या दोघांसाठी धक्कादायक होतं. अचानक एवढं सगळं घडलं, तेही त्या दोघी आज पहिल्यांदाच घरी आल्यावर. म्हणून आऊ त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करत म्हणतात, मला माफ करा मुलींनो. माझ्यामुळे तुम्हाला हे सर्व पाहायला मिळालं. आऊंचा स्वर नाराजीत खूप खाली खोलवर गेलेला. आऊंना खूप त्रास होत आहे हे कळत होतं आनंदी आणि शालूला. आनंदी म्हणते, आजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही नाराज नका होऊ. आम्ही दोघी तुमची आत्ताची मनस्थिती समजू शकतो. तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे ते कळतंय आम्हाला. चुकीच्या माणसांना शिक्षा व्हायलाच हवी. आऊ आता त्यांचा मूड नीट करत म्हणतात, त्यांनी नेहमीच स्वतःचा विचार केला. मी का त्यांच्यासाठी माझा मूड खराब करते? माझ्या घरी एवढ्या सुंदर 2 मुली आलेत, त्यांच्याकडे पाहायचं सोडून मी त्या फसव्या लोकांच्या विचारात कशाला हरवले? चुकलंच माझं. सरू, ये इकडे, आम्हाला जेवण वाढ. मुलींना भूक लागली असेल. हो हो, लगेच वाढते आऊ, सरू म्हणाली आणि ती पटापट जेवण सर्व करू लागली. बिघडलेला माहोल खुश करण्यासाठी आऊ म्हणतात, आनंदी, शालू, लाजू नका, पोटभर जेवा. हो आजी, म्हणाल्या त्या. सर्वजण जेवण करू लागतात. जेवण झाल्यानंतर, मुलींनो, चला गार्डनमध्ये फेरफटका मारूया थोडा वेळ, आऊ म्हणाल्या. आजी, आम्हाला निघायला हवं, आनंदी बोलली. जाल ग, माझं मन नाही भरलं अजून. गप्पा मारू थोडा वेळ आणखी, बोलतात त्या. धैर्य सोडेलच की तुम्हाला. कारने घरी लवकर पोहोचाल तुम्ही. कशाला टेन्शन घेताय उगाचच, आऊ म्हणाल्या. त्या दोघींच्या हाताला पकडून त्या हॉलमधून बाहेर पडल्या. पण धैर्य एकटाच तिथे होता आता. आऊने त्याला विचारलं नव्हतं, तू येतोस का बाहेर? म्हणून तो स्वतःलाच विचारतो, ही आऊ ह्या दोघींच्या नादात मला विसरली काय? खरं तर आऊ त्याला विसरलीच नव्हती, तर मुद्दामच धैर्याची फिरकी घेत होती. आऊला माहीत होतं, आपण धैर्याला काही विचारलंच नाही तर आनंदीला भेटण्यासाठी तो बेचैन होईलच.
त्यांना पाहायचं होतं ते दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात ते. एकमेकांच्या सहवासासाठी किती आतुर आहेत ते. बाकड्यावर आजी त्या दोघींसोबत बसल्या, पण आनंदी राहून राहून मेन एंट्रन्सकडे पाहत होती. मनात चालू होतं आनंदीच्या, आम्ही तिघी बाहेर आलोय, मग हे एकटेच आतमध्ये काय करतायत? आजी आणि शालू तिच्याकडे पाहून आता एकमेकींकडे पाहून गालात हसत होत्या. तिचं मात्र त्या दोघींकडे लक्ष नसून तो कधी बाहेर येतोय याकडे लक्ष लागलेलं. त्याचवेळी तो मेन एंट्रन्समधून बाहेर येताना दिसला. त्याला पाहून तिची कळी खुळली. तो तिला पाहत होता आणि ती त्याला. दोघांची एक नजर झाली तशी आऊ शालूला खुणवून चल म्हणाली तिला आणि त्या दोघी हळूच उठून तिथून निघून गेल्या. आनंदीला कळलं सुद्धा नाही त्या गेल्या ते. धैर्य येऊन तिच्या बाजूला बसला. अजूनही दोघे एकमेकांकडे पाहण्यात गुंग होते. त्याच्या मोबाईलवर कॉल आला तसे ते भानावर आले. ती दचकली. तिने बाजूला पाहिलं तर शालू आणि आऊ नव्हत्या तिथे. तशी ती आजूबाजूला पाहू लागली. त्या दोघी खूप अंतरावर पाठमोऱ्या उभ्या होत्या. त्या कधी उठून गेल्या ते कळलं सुद्धा नव्हतं तिला, म्हणून ती आता स्वतःवरच नाराज होते. मनात म्हणते, असं का वागत आहेत ह्या दोघी माझ्यासोबत? त्याच वेळी तो तिचा हात हातात घेत म्हणतो, आनंदी काय झालं? नाही, काही नाही, ती बोलली. तो आपलं खोलीतील बोलणं अर्धवट राहिलं बोलतो. कोणतं? ती न समजून म्हणाली, मी आऊला आपल्याविषयी सगळं सांगितलं ते ऐकायचं होतं ना तुला? ती हो, पण आत्ता नाही ऐकायचं मला बोलते. तो तिच्या नजरेत पाहत म्हणतो, का नाही ऐकायचं तुला? आम्हाला घरी सोडा ना प्लीज, उशीर होईल आम्हाला, उद्या ऑफिस आहे. हो, मलाही ऑफिस आहे. मला तर तुम्हाला तुमच्या घरी सोडून परत यायचं आहे. मला तुमच्यापेक्षा जास्त उशीर होईल, तो बोलला. तशी ती शांत झाली. आनंदी, तुझ्या बाबांना भेटायला लवकर जाऊयात आपण. मी तर विचार करत होतो उद्या जाऊयात का? काय उद्या इतकी का घाई? ती म्हणाली. आता असं वाटतंय तू एकही क्षण माझ्यापासून दूर जाऊ नयेस. तशी ती त्याच्या नजरेत खोलवर पाहते. अशी का पाहतेस? तुला नाही वाटत का असं माझ्याजवळ राहावं, माझ्या जवळून दूर जाऊच नये? तशी ती पटकन फिरून त्याच्या विरुद्ध दिशेला पाहू लागते. तो तिच्या खांद्यावर मागून हलकाच हात ठेवतो. त्याच्या हाताच्या हळुवार स्पर्शाने तर ती आता मोहरून जाते. तुम्ही ती बोलतच असते तर तो तिला स्वतःकडे वळवतो. तिच्या पापण्यांची फडफड अतिशय वाढलेली. सांग ना आनंदी, तुलाही आवडतं ना माझं तुझ्याजवळ असणं? ती तिच्या नाजूक आवाजात त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, हो. फक्त हो बोललेली ती, तरी तिचे गाल लाजून गुलाबी गुलाबी झाले. तसं त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला आणखी स्वतःजवळ ओढलं. तुम्ही काय करत आहात? ती किंचित नजर वर करून बोलली. काय करतोय ते तुला नाही कळत का? तो बोलतो. ती तिच्या कमरेवरचा त्याचा हात बाजूला करत म्हणाली, सोडा मला. आजी शालूने पाहिलं तर त्यांनाच वाटतंय आपण एकमेकांसोबत वेळ घालवावा म्हणून तर बाजूला गेलेत त्या, तो म्हणाला तिला. पण तिने त्याचा हात तिच्या कमरेपासून बाजूला केलाच. तिच्या त्या प्रतिक्रियेवर तो तिच्याकडे पाहून गालात गोड हसला. ती मात्र त्याच्यापासून नजर चोरण्याचा प्रयत्न करत होती. त्याने आता तिची हनुवटी पकडली आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर केला. तिला गोंधळलेलं पाहून तो म्हणाला, आनंदी शांत हो. उद्या तू तयार राहा, मी तुला घ्यायला येईल. आपण दोघे उद्या तुझ्या बाबांना भेटायला जाणार आहोत. पण ऑफिसमध्ये मी सुट्टी नाही टाकली, ती म्हणाली. तुझा बॉस तुला सांगतोय आणि तुला सुट्टीचं पडलंय? मी दिली सुट्टी तुला, तो म्हणाला. तुझी मैत्रीण येणार असेल तर तिलाही घे सोबत. मी विचारेन तिला, ती म्हणाली. आताही तो तिच्या नजरेत एकटक पाहण्यात हरवलेला. पण ती स्वतःला सावरत त्याच्यापासून बाजूला झाली आणि उठून उभी राहिली. काय झालं? तोही लगेचच उठला आणि त्याने तिला
विचारलं नाही, काही नाही बोलत ती त्या दोघींना पाहत असते. पण आता त्या दिसत नव्हत्या. तो तिचा हात पकडतो आणि तिला सोबत घेऊन चालू लागतो. बोलतो, चल माझ्यासोबत. कुठे? ती विचारते. चल म्हटलं ना. मग चालत राहा माझ्यासोबत. तीही काही न बोलता त्याच्यासोबत चालू लागते. तो तिला त्याच्या मेन्शनच्या मागच्या बाजूला घेऊन आलेला. तिथे तिच्यासोबत बाकड्यावर बसला. तुम्ही मला इथे का घेऊन आलात? तिने विचारलं. तसा तो म्हणाला, थांब 2 मिनिट आनंदी, ते तिथे पहा आता, म्हणाला तो. तसं तिने पाहिलं. तिथे छोटंसं तलाव असतं आणि त्या तलावाच्या पाण्यावर खूप सारे काजवे एकत्र मिळून फिरक्या घेत होते. रात्रीच्या अंधारात काजव्यांचा तो लख्ख प्रकाश, ते दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. वाव, खूपच छान दिसत आहे हे, ती म्हणाली. हो ना, म्हणूनच मी तुला हे पाहायला घेऊन आलोय, तो म्हणाला. रात्री 9:30 नंतर या तलावावर काजवे फिरत राहतात. तुला आवडलं ना पाहायला? हो, खूप भारी आहे हे, ती खुश होत हसून म्हणाली. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला त्याच्या छातीजवळ ओढत म्हणाला, मग तू काय सरप्राईज देशील मला? मी तुझ्या गावी आल्यावर. ती एकदा तिच्या खांद्यावरील त्याच्या हाताकडे आणि एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, मी काय सरप्राईज देणार तुम्हाला? तुम्ही पाहिलं आहे ना माझं गाव? तिथे विशेष असं काही नाही. असं का म्हणतेस आनंदी? तिथे तर विशेष, खूपच अनमोल गोष्ट होती. ती त्याच्या नजरेत पाहत विचारते त्याला, कोणती? तो म्हणतो, तू तू होतीस की तिथे विशेष. तुला नाही माहिती तू किती अनमोल आहेस ते. तू त्या गावातल्या लोकांसाठी त्या दिवशी त्या मुसळधार पावसात भिजत मातीच्या चिखलात शिरलीस, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. पण तुला आज चिखलात शिरताना पाहून माझं हृदय बाहेर येणं बाकी होतं. काय? ती म्हणाली. हो, मला तेव्हा कळत नव्हतं मला असं का होतंय. तुला चिखलात खोलवर जाताना पाहून माझा जीव बेचैन झालेला. मी वेडापिसा झालेलो. ते माझ्या मनातील तुझ्यावरचं प्रेम होतं, हे मला नंतर कळलं. म्हणजे तुम्ही तेव्हापासून माझ्यावर प्रेम करत आहात? नाही, त्या अगोदरपासूनच करतो. पण तेव्हा मला तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची खरी जाणीव झाली. बोलून तो पटकन तिच्या गालावर चुंबन घेतो. तशी ती त्याच्याकडे पाहत गालावर हात ठेवते. तुम्ही, एवढंच बोलते ती. तसा तो बोलतो, आणखी दुसऱ्या गालावर हवं का चुंबन तुला? ती दुसरा हात पटकन तिच्या दुसऱ्या गालावर ठेवते. म्हणते, नाही नको. तो तिच्याकडे पाहून हसून तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करतो. मला सांग, बोलतो, तू किती प्रेम करतेस माझ्यावर? मी करते ना तुमच्यावर प्रेम, बोलते ती. तो बोलतो, हो, पण किती प्रेम करतेस ते सांग. खूपच जास्त करते, ती हळूच थोडं लाजून बोलत असते. करतेस ना प्रेम खूप जास्त माझ्यावर? मग ते तू माझ्या डोळ्यांमध्ये पाहून बोललीस तर आवडेल मला. तशी ती हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहून बोलते, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. बोलून ती नजर खाली झुकवते. काय, इतकंच प्रेम करतेस तू माझ्यावर? तो म्हणतो. तशी ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते. तुम्ही असं का बोलत आहात? मी तर म्हटलं तुम्हाला, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. अगं, तू फक्त बोलणार आहेस का? तू खूप जास्त प्रेम कसं करतेस माझ्यावर ते दाखव ना. काही काय बोलताय तुम्ही? मला नाही जमत असलं काही. मग तुला काय जमतं ते सांग मला. ती काही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहू लागली. तोच म्हणाला, आनंदी, मला किस हवा आहे तुझ्याकडून. ती खूपच लाजते, पण त्याला पटकन नाही बोलते. तो, आनंदी, मला नाही ऐकायचं, बोलतो. करतेस ना मला किस? मला पाहायचं आहे तू खरंच माझ्यावर खूप जास्त प्रेम करतेस का ते. तिला काही सुचत नव्हतं, म्हणून ती फक्त तुम्ही बोलते. बोलण्यात वेळ नको घालवूस आनंदी, किस मी, तो म्हणतो. आणि आनंदी मात्र भीतीने त्याच्याकडे पाहत असते. मग तोच म्हणतो, मला माहिती होतं तुला नाही जमणार ते. बोलून तो उठून चालू लागतो. तसं ती
पण त्याच्या मागे चालत त्याचा हात पकडते. तो मागे वळून तिच्याकडे पाहतो. ती त्याच्या जवळ येऊन पाय वर करून पायांच्या चवड्यांवर उभी राहते. त्याच्या गळ्याभोवती तिचे दोन्ही हात गुंफते आणि त्याच्या कपाळावर हलकेच किस करते. किस करून झाल्यावर थोडं मागे होऊन त्याच्याकडे पाहत असते. तोही तिच्याकडे पाहत असतो. तो पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो. बोलतो, आनंदी, किस अशी करतात. थांब, मी शिकवतो तुला किस कशी करतात ते. बोलून तो तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ नेत असतो. तर त्याचवेळी ती त्याच्या छातीवर तिच्या हाताने प्रेस करून ती त्याच्यापासून दूर पळत जाते. तो तिच्याकडे मागून पाहत तिच्यावर गोड हसतो आणि तोही तिच्या मागे पळू लागतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.